पुट्टपर्ती येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती. भगवान श्री सत्यसाईबाबा जन्मशताब्दी महोत्सवात महाराष्ट्राची आदरांजली. पुट्टपर्ती आंध्र प्रदेश येथे होत असलेल्या भगवान श्री सत्यसाई बाबा जन्मशताब्दी महोत्सवामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग नोंदविला. अध्यात्म, प्रेम, सेवा आणि मानव कल्याणाचा संदेश देणाऱ्या या महोत्सवात त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की सत्य एकच असते, पण त्याला अनेक नावे दिली जातात. आज ते सत्य एका महान नावातून प्रकट होते, ते म्हणजे भगवान श्री सत्य साईबाबा. पुट्टपर्थीतील प्रत्येक कणात साईबाबांचे अस्तित्व जाणवते आणि प्रत्येक वाऱ्याच्या झुळकेत त्यांची अनुभूती मिळते, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी भगवान सत्य साईबाबा यांच्या निस्वार्थ प्रेमाची, मानवसेवेची आणि त्यांच्या अद्वितीय आध्यात्मिक कार्याची प्रशंसा करताना महाराष्ट्रातील संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचीही आठवण केली. त्यांनी सांगितले की श्री ज्ञानेश्वरीच्या शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण विश्व कल्याणाची प्रार्थना म्हणून अर्पण केलेले पसायदान हे जसे सार्वत्रिक कल्याणाचे प्रतीक आहे, तसेच अनेक अर्थांनी साईबाबांचे जीवन व कार्य हे त्याच भावनेचे मूर्त स्वरूप आहे. भगवान श्री सत्यसाई बाबा यांनी केलेला सेवा, शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा यांसह समाज अपलिफ्ट करणारी प्रत्येक कृती ही मानवतेसाठी दीपस्तंभ ठरली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. जन्मशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या महोत्सवात देशभरातून आलेल्या भक्त, संत व मान्यवरांसमोर मुख्यमंत्र्यांचे हे विचार उपस्थाना प्रेरणादायी ठरले. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.